नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली येथे. तर आज मी माझ्या पूर्ण टीममेट सोबत जाणार आहे. तर बाकी सगळे बसमध्ये येणार आहे आणि मी माझ्या बाईकवरती जाणार आहे. आज या बाईकवरती माझी पहिलीच राईड असणार आहे. तर बाईकचा पण एक्सपिरियन्स घेऊया आणि मोराची चिंचोली सुद्धा पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सारे ॲडव्हेंचर गोष्टीसुद्धा आपल्याला तिथं पाहायला भेटणार आहे. भरपूर सारे ॲडव्हेंचर राईड्स आहेत तिथं, वॉटर पार्क आहे, वेगवेगळे स्पोर्ट्स आहे, हुरडा पार्टी. तर भरपूर साऱ्या गोष्टी त्या आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा व लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया मोराच्या चिंचोलीमध्ये. मित्रांनो, मोराची चिंचोली ही आपल्याला पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळते. हे लोकेशन वन डे ट्रिपसाठी खूप फेमस आहे व इथं विकेंडमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते. ह्या लोकेशनचे नाव जय मल्हार कृषी पर्यटन हे आहे, पण हे मोराच्या चिंचोलीने खूप फेमस आहे. इथे पर पर्सन 750 रुपीज तिकीट प्राईज आहे. मला येण्याच्या आधीच माझी पूर्ण टीम ऑलरेडी इथं आलेली होती. मलाच थोडा डिले झाला येण्यासाठी. इथेच आपल्याला तिकीट काउंटर पाहायला मिळते. हा मेन एंट्रन्स आहे. इथूनच आपल्याला एंट्री मिळते. एंट्री करताना आपल्याला एक टॅग भेटतो. ते टॅग स्कॅन केल्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री भेटते. आतमध्ये आल्याच आपल्याला एक वेलकम ड्रिंक सुद्धा दिली जाते इथे. वेलकम ड्रिंक घेतल्यानंतर आता आपण आलेलो आहे नाश्त्यासाठी इथं. तर नाश्त्यासाठी आपल्याला एक मिसळ पाहायला मिळते व गोड शिरा. याची टेस्टसुद्धा खूप भारी होती, जबरदस्त. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आम्ही आज चाललो आहे अंतराळ सफर येथे. इथे आपल्याला सर्व ताऱ्यांची माहिती दिलेली आहे. इथेच आपल्याला काही रॉकेटसुद्धा पाहायला मिळतात व पेस सूटसुद्धा पाहायला मिळतो. तिथे आपण फोटोसुद्धा काढू शकतो. ते पाहून झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहे किल्ले पाहण्यासाठी. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे किल्ले पाहायला मिळतात व त्यांची माहिती सुद्धा पाहायला मिळते. खूप भारी पद्धतीने बनवण्यात आलेले आहे. व इथंच आपल्याला छोट्या काही गेमसुद्धा पाहायला मिळतात. इथं आपल्याला धनुष्यबाणची गेम पाहायला मिळते व तीसुद्धा आम्ही खेळलो. इथेच आपल्याला भरपूर सारे पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. बदक, ससा, कबूतर, उंट असे आपल्याला इथे खूप सारे पक्षी व प्राणी पाहायला मिळतात. इथेच खूप मोठे ग्राउंड पाहायला मिळते व इथेच आपल्याला ट्रॅक्टर राईड, बैलगाडी राईड, घोडागाडी राईड आहे. इथेच आम्ही आता आमच्या टीमसोबत आम्ही काही ॲक्टिव्हिटी करणार आहे. चला पाहूया. हमारा बिज्जू भाई है, ये भी हमारे साथ है. अभी ये देखो रनिंग में, इसके बाद बिज्जू भाई भी दौड़ने वाला है इस रनिंग में. देखो अभी हमारे कुछ टीममेट दौड़ रहे हैं.
ग्लास दिले ना तेवढंच बनवायचं. ठीक आहे. सो लास्टला वरती सिंगल ग्लास आला पाहिजे, पिरामिड झाला पाहिजे. पाणी टाकायचं का? नाही तसं ठेवायचं ते जावा तुम्ही दुसरा ग्लास घेऊन येवा. ओ जावा दुसरा ग्लास. टाइम वेस्ट होतो लवकर. पडलं नाही. कोण आहे हा शब्द? खाली किती 4 आहेत ना रे? 3 3 2 1 ठेवा की. ऐसा नाही, एवढं कसं खाली होती? वरती ठेव ना. हा बस ऊपर हो, खतम. जल्दी जल्दी. सर्व ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे जेवणासाठी. आता जेवणासाठी आलोय. पाहू शकता तुम्ही किती किती पदार्थ आहे. भरपूर सारे पदार्थ आहे. आणि ही माझी टीम आहे. अजून बाकीच जण पण आहे, सगळीकडे वेगवेगळे इकडे बसलेले. तर आता जेवण करूया आणि त्यानंतर जाणार आहे आपण ॲडव्हेंचर करण्यासाठी. आता आपण चाललेलो आहे ॲडव्हेंचर पार्क येथे. इथं आपल्याला भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी करायला मिळतात. चला करूया ॲक्टिव्हिटी. आपल्याला आता रोपवे वरती जाणार. इथून आपण सगळं टोटल राऊंड मारणार आहे. चला वरती जाऊया. मित्रांनो त्याच्यावरून चालत आलाय. आता सायकल वरती जायचं आपल्याला. सायकल वरती बसून जाणार आपण. चला पाहूया कशी सायकल. 4-5 नंबर इथे झाले का आपण जाणार आहे पुढे. अभी मेरी बारी है. बॅग धरा ते हलते. जबरदस्त राईड आहे. ॲडव्हेंचर पार्क फिरून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहे स्विमिंग पूलमध्ये. तर चला स्विमिंग करूया व काही डान्ससुद्धा करूया. इथं आपल्याला चेंजिंग करण्याची सुद्धा व्यवस्था पाहायला मिळते. इथे आपल्याला रेटनी सुद्धा कॉस्ट्यूम मिळतो. चेंज वगैरे केलेला आहे. आता जायचं आपल्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी. पहिलं डान्स रेन डान्समध्ये जाऊ. तिथं पहिलं नाचू वगैरे, त्याच्यानंतर इकडं राईड वगैरे करू, नंतर स्विमिंग वगैरे करू. चला एन्जॉय करूया.
ठीक आहे तिथे भरपूर राईड आहे. इथेच आपल्याला लहान मुलांसाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळणी सुद्धा पाहायला मिळतात. आता आपण आलेलो आहे हुरडा पार्टीसाठी, पण इथं पाहू शकता तुम्ही खूप जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तो हुरडा पार्टीमध्ये आपल्याला खूप सारे आयटमसुद्धा पाहायला मिळतात. पाहू शकता इथेच आपल्याला एक प्लेस आहे, तिथं संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान मोरसुद्धा पाहायला मिळतात. सर्व ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आम्ही एक छोटंसं गिफ्ट डिस्ट्रीब्युशनचा सुद्धा प्रोग्राम ठेवला होता. सर्व जे विनर असतात त्यांना सगळ्यांना गिफ्ट डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर आम्ही एक टीम फोटोसुद्धा घेतला. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं पूर्ण फिरून झालेलं आहे. आता वाजले संध्याकाळचे 6. तर दिवसभर खूप एन्जॉय केला. माझी पूर्ण टीम होती, टीमसोबत. तर तुम्ही तर पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पण येण्याचा प्लॅन करत असले तर नक्की या. खूप छान आहे मोराची चिंचोली. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.